आज मी तुमच्याशी ITP इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक पर्प्युरा याच्याबद्दल बोलणार आहे। तर ITP म्हणजे काय असतं? जनरली लहान वयात येतो किंवा साधारणपणे 30 आणि 40 ITP डायग्नोसिस होऊ शकतं। ITP म्हणजे काय? तर प्लेटलेट कमी होतात, म्हणजे शरीरात प्लेटलेट तयार होत असतात पण बाहेरून ते नष्ट होतात। तर ITP मध्ये जनरली हिस्ट्री अशी असते की एक बाळ असतं त्याला, किंवा एखादा जेंटलमन आहे 20 किंवा 30, त्याला काही दिवसापूर्वी ताप येऊन गेलेला असतो आणि तो ताप निवळतो आणि मग काही दिवसानंतर शरीरावरती काळे काळे डाग येतात, दातातनं किंवा नाकातनं रक्तस्राव होतो आणि त्यासाठी पेशंट डॉक्टरकडे येतो। आणि जेव्हा आपण प्लेटलेट काउंट चेक करतो त्यांचा, त्यावेळी प्लेटलेट काउंट खूप कमी असतो, बऱ्याच वेळा 30,000च्या खालती असतो। मग अशा पेशंट्समध्ये आपल्याला दुसरी काही कारणं नाही आहेत ना, जसं की काही वेळा कॅन्सरसुद्धा असंच दर्शनीस येतो, ताप येतो आणि त्यानंतर प्लेटलेट काउंट कमी होतात आणि मग काळे काळे डाग येतात। म्हणून आपण हाडाचं टेस्टिंग करून पहिलं कॅन्सर नाही ना ते रूल आउट करतो, रक्तातला कॅन्सर। बाकीचे ऑटोइम्युन कॉजेस म्हणजे काही SLE म्हणतात किंवा बाकी ऑटोइम्युन डिझॉर्डर्समध्ये सुद्धा जसं ऑटोइम्युन म्हणजे स्वतःचं शरीर स्वतःच्या वेगळ्या पेशींना इजा करत असतं, तसंच स्वतःचं शरीर स्वतःच्या प्लेटलेटला मारत असतं। तर ते आपण ऑटोइम्युन डिझॉर्डर काही नाही आहेत ना ते बघण्यासाठी ANA डायरेक्ट कुम्स टेस्ट, कॉम्प्लिमेंट टेस्ट हे ते चेक करून बघतो। आणि जर ऑटोइम्युन डिझॉर्डर नसेल तर आपण स्टिरॉइड्स देतो। ऑटोइम्युन डिझॉर्डर असेल त्यांना तर स्टिरॉइड्स बरोबर आणखी एखादं इम्युनोसप्रेसंट देतो। जनरली स्टिरॉइड्स आपण 2 ते 3 आठवडे देतो आणि मग स्टिरॉइड्स आपण टेपर ऑफ करतो आणि बंद करतो। बऱ्याच वेळा मग आझाथायोप्रिन द्यायचं नाही द्यायचं ते प्लेटलेट काउंटचे लेवल किती आहे बाबा, 50,000च्या खालती असेल तर एखादा आणखी एक इम्युनोसप्रेसंट काही काळ देतो आपण। काही पेशंट्समध्ये काय होतं की हे आपण जे स्टिरॉइड्स आणि जे काही औषध देतो त्याच्यानी तात्पुरतं प्लेटलेट काउंट वाढतात पण ते परत कमी होतात। आणखी एक औषध जे आपण ॲक्यूट ITP मध्ये वापरतो ते आहे ते IV इम्युनोग्लोबुलिन। त्याच्यानी प्लेटलेट काउंट पटकन वर येतात, थोडंसं कॉस्टली औषध असतं आणि त्याच्यानी डिझीज प्रोसेसमध्ये फार चेंज होत नाही, फक्त तात्पुरतं प्लेटलेट काउंट वाढतं। तर जेव्हा केव्हा असे कंडिशन्स असतात की या ITP मध्ये ब्लिडिंग झालं आहे, ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं आहे किंवा आतड्यात ब्लिडिंग झालं आहे, फुफ्फुसात ब्लिडिंग झालं आहे आणि आपल्याला प्लेटलेट काउंट पटकन वाढवायचं, त्यावेळी या IVIGचा खूप उपयोग होतो, पण लाँग टर्म त्याचा खूप फायदा होत नाही। आता आपण थोडक्यात क्रॉनिक ITP बद्दल बोलूया। मी म्हटल्यासारखं ITP मध्ये ॲक्यूट ITP मध्ये बऱ्याच जणांना स्टिरॉइड्सनी फरक पडतो, पण स्टिरॉइड्स बंद केले की परत प्लेटलेट काउंट कमी होतं। ह्यांना वेगवेगळी औषधं आपल्याला द्यायला लागतात आणि बऱ्याच वेळा हा आजार चिकट होतो किंवा चिवट होतो आणि बरेच दिवस काही औषधं त्यांना चालू ठेवायला लागतात, जसं की आझाथायोप्रिन, मायकोफिनोलेट, सायक्लोस्पोरिन, रिटुक्समॅब नावाचं एक औषध आहे, एल्ट्रोम्बोपॅग म्हणजे थ्रोम्बोपायटिन अनालॉग म्हणतात त्याला, जे प्लेटलेट तयार होण्याची प्रक्रिया वाढवतात। म्हणजे मी म्हटल्यासारखं ITP मध्ये प्लेटलेट तयार होत असतात पण बाहेरून नष्ट होतात, तर ती नष्ट होण्याची प्रक्रियेपेक्षाही जास्त आपण प्लेटलेट तयार करतो जेणेकरून नष्ट व्हायची प्रक्रिया कमी होते। तर क्रॉनिक ITP मध्ये ह्या पेशंट्सना दीर्घकाळ ही औषधं द्यायला लागतात, काही वेळा 2 वर्षसुद्धा द्यायला लागतात। आता मी मगाशी म्हटल्यासारखं ऑटोइम्युन डिझॉर्डर असेल ITP बरोबर तर त्यांना इम्युनोसप्रेसंट बरेच वर्ष द्यायला लागतात आणि ते इम्युनोसप्रेसंट टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण काही महिन्यांवरती ते कमी करून शेवटी बंद करतो। तरी ही आता आपण जे माहिती घेतली ती ॲक्यूट ITP आणि क्रॉनिक ITP आणि त्याची ट्रीटमेंट काय काय आपण करतो। ॲक्यूट ITP ही एक इमर्जन्सी असते आणि लवकरात लवकर त्याला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं। क्रॉनिक ITP मध्ये महत्त्वाची गोष्ट असते की डोंट ट्रीट द व्हॅल्यू ऑफ प्लेटलेट, ट्रीट द सिम्पटम्स। म्हणजे काही पेशंट्सना क्रॉनिक ITP मध्ये प्लेटलेट काउंट 30,000 40,000च्या घरात असतात, पेशंट खूप कावरे होतात पण त्याच्याने त्यांना काही होणार नसतं। आपण त्यावेळी वी शुड प्ले इट स्लो, ट्रीट द सिम्पटम्स नॉट द व्हॅल्यू। म्हणजे प्लेटलेट काउंट कमी आहे म्हणून उगाच औषधं वाढवण्यात काय अर्थ नसतो, त्यांना सिम्पटम्स नसतील तर जे औषधं चालू आहेत तीच चालू ठेवायची, काही दिवसानंतर महिन्यानंतर हळूहळू प्लेटलेट वाढतात। अशाच व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओबरोबर परत भेटूया. थँक्यू.